आई हा शेवग्याच्या शेंगा एकच नंबर झाल्या काळ्या मसाल्यात मटणावानी लागतंय मस्त नाही. हा का तुम्ही नाही खात मटण, मी खातो पण बाहेर खातो. किती अंडे झाले? अंडे कितीचे झाले? 3450. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगल्या आहेत ना? चांगलं राहिलंच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला, सकाळी सकाळी सगळे कामं आवरून झाले. सकाळी सकाळी म्हणजे आता 9:30 वाजत आले. आवरून घेतलं सर चकाचक, किचन वटा वगैरे सगळं मैत्रिणींनो. तर चला आता आपल्याला जायचे वरती. सारायला पाणी घाऱ्यावरच जावं लागतंय मला आता, कारण चौथ्यावर राहायचे तेव्हा वरच जावं लागायचं. मस्त चकाचक आवरून घेतलं. बघू शकता तुम्ही. हे बघा इथे हे कपडा काबर मी ठेवला असा. हे ना असं कसं आपण ना काय करतो, असं ओढलं का मग आपले हात वगैरे ओढे वगैरे खरकटे वगैरे राहते ना, ते लागतं ना. मग त्याच्यामुळे असं करायचे, असं ओढून घेतलं का मग नंतर दुसऱ्याला घ्यायचं असेल तर असं इथं डायनिंग टेबल करून घ्यायचं आहे. ते एवढ्यामध्ये इथं भांड्या घासून ठेवले. माझ्याकडे मुलगी येते ना, तर ती काय करते, आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी भांडे लावून देते. तर मग आल्यामध्ये भांडे वगैरे लावायचे नाही. दुसरी गोष्ट, इथं कसा व्हिडिओ घेता येतं मला, कसाही घ्या. इकडून घेतला तरी इकडून मोबाईल ठेवून चालतं. इथं घेतला असा घेतला तरी चालतं, असा घेतला तरी चालतं. खूप छान किचन, तर इतकं छान मस्त. आणि मला व्हिडिओ घ्यायला कसा व्हिडिओ घेऊ शकते मी, कसाही घेऊ शकते. काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच अडचण नाही. आणि त्या घरात व्हिडिओच घेता येत नव्हता मला, फक्त किचन पुरताच एवढाच यायचा. इकडं पण काचा, इकडच्या काचा नाही दाखवल्या मी तुम्हाला. हे बघा, या इथं ना ती तंबरी आहे, ती मुलगी भांड्या घासायची तिला ठेवू. याच्यातनं मी मीठ ठेवलेले. मी कसं भाज्या वगैरे ना मिठाच्या पाण्यात धुत राहते. अरे बटाट्याचे पराठे बनवायचे होते, पण बटाटेच नाही आणले रात्री. हा ना, मग काल फ्लॉवरचे पराठे बनवले मैत्रिणी, त्याचा व्हिडिओ वगैरे घेतला नाही. आज बटाट्याचे पराठे बनवायचे होते नाश्त्याला. याला हा 2-2, 3-3 वाजता जेवत नाही, म्हणून त्याला म्हटलं आता ना बटाट्याचे पराठे, पण बटाटे नाही. मग आता हा उशिरा उठला, मी आवरत बसले. तर पोहे करून देते, तो त्याला घेऊन दुकानातून कांदे आणि दूध पिशवी आणि दह्याचा डबा घेऊन ये राजाचा. मी आता वरीच चालले सूर्यनारायणाला पाणी घालायला. हाय चला राम राम कर राम राम सगळ्यांना. मी काय करीत राहते, सकाळी मग पाणी हे जवळजवळ 3 किंवा 2 गिलास पिते रोज सकाळी. पहिल्या उठल्या आणि तर त्याच्यानंतर मग काय करते, थोडीशी हळद टाकून पाण्यामध्ये पाणी पित राहते. एखाद्या तासात अशी हळद टाकून पाणी पिते. तर चला आधी पाणी पिऊ. खाली बसून पिते, पण आता तुम्हाला दाखवायचं म्हणून उभ्याने पिते एक घोट. खाली बसून पाणी पिलं पाहिजे, उभ्यानं पाणी कधीच पिलं नाही पाहिजे. उभ्यानं पाणी पिलं ना गुडघे दुखतात, म्हातारपणी खूप त्रास होतो. आणि तुम्हाला मी दाखवते, हा सांगते बघा किती बारीक झाले मी, बघू शकता. त्या बघा एवढी बारीक झाली. त्या बघा हे कशामुळे योगा करते. आणि कोमट पाणी प्या. कोमट पाण्यानं खूप फरक पडतो, खूप. आपली सगळी चरबी जळून जाते. तर माझी सगळी चरबी जळून गेली, खूप बारीक झाले मी. तेव्हा इतकी बारीक झाले, सगळे ब्लड दिले झाले आता मला पहिले. तर बघू शकता बघा मैत्रिणीला, बाई इतकी बारीक झाली मी, एवढी म्हणजे एवढं आहे बघा. बघा इतकं यायला लागले. तर तुम्हाला मी सांगते, कोमट पाणी प्या, योगा करा, सकाळी फिरायला जा, खूप छान. आता मला सगळे दुकानात जे बी ते बघत ना तेच म्हणायला लागले की तुम्ही आता खूप बारीक झाल्या, खूप शेपमध्ये आल्या. हे दंड वगैरे असे खूप मोठे मोठे जाड दिसायचे नाही. हे काबरा हलतंय बघू शकते. हे योगा केले मला खरंच हलतं. आणि कोमट पाणी पिऊ आपण आता छान मस्त. चला बघा वरती वातावरण किती सुंदर दिसायला. 2-4 दिवस पाऊस पडला तर मस्त हिरवळ हिरवळ झालंय सगळीकडं. तर चला जाऊ आता आपण खाली. पाणी घातलं सूर्यनारायण घेते, धुवून घेतले मस्त छान पाण्यामध्ये. दीपक येते कांदे दे, तर त्याला कांदे घेऊन ये आणि दही घेऊन ये पोहे संग खायला. कोथिंबीर मिरच्या वगैरे धुवून घेतल्या. तोपर्यंत येऊच तर ना काय कर, शेवग्याच्या शेंगा करू, पण लिंबू पाणी पित राहते मी. तर चला, हे कपड्याने मी असं ठेवले राहतो बाई. हे असं वाढेल हात वगैरे खरकट राहतात, वस्तू लवकर खराब होत्यात, आपल्याला आवडणं होत नाही, सावरणं होत नाही. आणि मला असं आवडणं लवकर होत नाही. उठपळ दुकानात उठपळ. तर चला छान आहे मस्त. शेवग्या शेंगा आणल्या, पण खूप महाग भेटल्या. आपण शेवग्याच्या शेंगा बनवू, तर त्या कशा बनवायच्या तर मी सांगतेच तुम्हाला. पण आधी पोह्याची मी कांदा वगैरे कोथिंबीर वगैरे कापून घेते, लिंबू पाणी घेत राहते मी.
असं लिंबू पाणी पण प्यायचं, रोज चांगलं राहतं. पण एकदा 40च्या नंतर वय झालं ना तर शरीर खूप डब्ब होऊन जातं. कसंही करा, काही करा, किती मेकअप करा तर चांगलं दिसत नाही. तर मग हे लिंबू पाणी वगैरे सर्व जळते. दुसरी गोष्ट, मी मेकअप करत नाही मैत्रीण. आता मेकअप निघालं, मी कधीच मेकअप करत नाही. आयुष्यात मला कधी मेकअपच माहीत नाही. चेहऱ्याला मी काहीच लाईट नाही, तुमचं पावडर नाही, तुमच्या क्रीमा नाही, तुमचं काहीच नाही. मागं फक्त उन्हाळ्यामध्ये मला सारखं जावं लागायचं ना, मार्चमध्ये एप्रिलमध्ये मला घरात चढवून टाकायला. तर तेव्हा वैशू काय म्हणे, आई हे लाव म्हणे, तुला ना सनस्क्रीम आणून देते. तर तिनं मग मला सनस्क्रीम आणून दिली होती. बस तेवढीच लावायची बाहेर जाताना किंवा घरात होते तेव्हा. कधी लावायची ते कधी नाही, कारण सवय नव्हती त्याच्यामुळं काही नाही. तर मी हे फॉलो करते. आतून जर आपल्या चांगलं असेल ना तर वरून दिसतं. आतूनच नाही चांगलं तर वरून किती बी लफातफी थापटा काही होत नाही त्याने. आतून पाहिजे आपलं. आतून शरीराला लगेच शरीराचं वरून दिसतं आपलं आतून किती चांगले. आणि नुसतं वरून काय उपयोग आहे त्याला, चेहऱ्याला तेवढं. काही त्या जुरुळ्या पडलेल्या पावडर लावली का तुम्ही बघा. मी एकदा तुम्हाला सांगते, मी नाशिकला जाऊ लागले माल घ्यायला. एक इतकी वयस्कर बाई होती तुम्हाला मी सांगते. आणि म्हणजे एक सांगते मी तुम्हाला, दिसून येतं ना ते. तर तिच्यानं चेहऱ्यावर इतकं जुरळ्या वगैरे पडलेल्या होत्या बिचारीच्या. आता वयाच्या मानाने सगळ्याचे पडतेच. तर मग ते पावडर लावलेली होती तर इतकी पावडर दिसू लागली त्या चेहऱ्यावर. मग ते दिसून येतं ना. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, माझ्या चेहऱ्याला मी कधी पावडर लावत नाही, कधी कोणती क्रीम वापरत नाही, फेअर अँड लवली नाही, तुमचं कुठलंच काहीच नाही वापरत. आमच्या सोसायटीमध्ये 2 मुली येतात दुकानावर, मला रोज विचारतात, काळे मावशी तुम्ही चेहऱ्याला काय लावतात, काळे मावशी तुम्ही चेहऱ्याला काय राज आहे सांगा. तर मग त्यांना म्हटलं काहीच राज नाही, मी काही लावत नाही आणि वरून लावल्यानं काही होत नाही. आतून पाहिजे. आतून जर छान असलं ना, खाणं पिणं चांगलं, तळलेलं नाही, जास्त भजे नाही, समोसे नाही, वडापाव वगैरे नाही, हे मी अजिबात खात नाही. तळलेलं खातच नाही, खूप टाळते. भाजी पोळी, कच्च्या भाज्या, जेवताना फ्लावर कच्ची, कोथिंबीर कच्ची, भेंडी कच्ची, असं मी खाते. त्याच्यानंतर पालकाचा ज्यूस करून पिते. आता काल तर मला पालक भेटलंच नाही, भाजीपाला घ्यायला गेलेली होती. तर मी याच्यावर माझा सरा फोकस राहतो आणि त्या गोष्टी माझा विश्वास राहतो. चोचल्याची बीचे मी खूप आवडते. ते शरीरावर लगेच आपल्या त्याचा परिणाम पडतो. खायला चांगलं वाटतं, आवडतं. आणि आमच्या घरात तेलकट कोणालाच आवडत नाही. दीपकला तर अजिबात नाही आवडत. माझ्यासारखंच आहे दीपक. वैशूला बी नाही आवडत. हां, त्याच्या बापाला आवडतं भजी वगैरे, खिचडी मसाला भात जर केलं ना तर त्यांना ना भजी आवडतात. मग मसाला भात वगैरे केलं मग तेव्हा भजी काढावं लागतात त्यांना भाज्यांना जास्त तेल टाकलेलं आवडतं. आणि आमच्या दीपकला मला भाज्यांना जास्त तेल टाकलेलं आवडत नाही. आणि असंही लोखंडाच्या कढईतल्या भाज्या केल्या ना, एवढं जर तेल टाकलं तर असं तेल केलं. आता मी तुम्हाला करून दाखवणारच आहे. माझ्या लोखंडाच्या कढईतल्याच भाज्या राहतात. शेवगाच्या शेंगा मी लोखंडाच्या कढईत करणारच आहे. आणि कितीची झाली? 3450. टाइम होऊन गेला ना. दीपकला ना लवकर बोलवलं. मी म्हटलं ये लवकर पोहे खाय, तर तो 11:30ला आला. ते म्हणून म्हटलं टाईम होऊन गेला, आता पोहे कधी खाणार. टाईम पोह्याचा थोडी जेवणाचा टाईम आहे. आणि ते काय करतो मैत्रिणीनं, त्याला ना जेवायचंच कळत नाही. किती टाईम झाला तर त्याला भूक कशी लागत नाही माहीत नाही. त्याला फुल चमचे धुवून घेते ना, ती पूर्ण इतकं पाण्यातून काढते. सगळं धुवून घ्यावं लागतं मला सारखं. सकाळी त्या सोत्याखाली इतका कचरा घालून. दीपक गेला आता मैत्रिणी दुकानाकडे पोहे खाऊन. आता मी नाही तर चहा करून घेतला. आणि पावसाळा हिवाळा सुरू झाला का चहा पिऊशी वाटतं. तसं उन्हाळ्यामध्ये नाही चहा पिऊ वाटत मैत्रिणींना. इकडं खिडकीकडून इतकी हवा येते, खूप हवा येते तुम्हाला सांगते. इतकं छान किचन आहे. आणि खरंच मला मनासारखं माझ्यानं किचन भेटलं, घर भेटलं, सगळं काही भेटलं मैत्रिणींना. तर चला आता इकडं ना मसाला मस्त छान भाजून घेते तव्यावर. धने वगैरे, हिरवी मिरची, काळ्या मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा करायच्या आहे. तर खोबरं मी भाजून घेत नाही मैत्रिणीनं, कच्चं खोबरं टाकेल. मैत्रिणी चला मसाला भाजून घेतला मी छान. आता ना पाठीवर ते वाटून घेणार, कारण असं मिक्सर ना खराब झालेलं रिपेअर करायला टाकलं. भरपूर दिवसापासून पाठीवरचं वाटलेलं नाही मसाला मी, कारण तिथं ना सोयच नव्हती. एवढा किचन होता तर वाटायला येत नव्हतं, काहीच नव्हतं. आता इथं ना एवढी सोय मी तुम्हाला सांगते. किचनमध्ये बघू शकता, इकडं खिडकी आली, खिडकीतून हवा इतकी भराभरा यायला लागली. किचनमध्ये अंधार नाही, काय नाही, एकदम उजेड. बल्बाची सुद्धा गरज पडणार नाही, कोरल्याने होणार नाही, स्वयंपाक करताना गरम होणार नाही. किचनमध्ये तिथं ना इतकं गरम होत होतं वरच्या रूममध्ये 4थ्या मजल्यावर. एक मोकळी हवा,
इकडून बेडरूममध्ये तुम्हाला मी दाखवते. इकडून जरी बंद केली ना खिडकी तर या बेडरूममधून जरी खिडकी तिकडची उघडली ना पण तिकडून इकडं हवा येणार. तर भेटून गेलं आणि लोनसुद्धा इतकं मोठं झालं मला या घरावर. घरावर नाही झालं, माझ्या बिझनेसवर लोन झालं. त्याचा एक दिवस मी व्हिडिओ बनवणार आहे की यावर कसा ठेवला पाहिजे आणि लोन कसं आपल्याला भेटतं. तुम्हाला मी सांगते, मला आत्ता इतके फोन येत आहे लोनसाठी. हर एक बँकेतून फोन येतं, फायनान्सकडून फोन येतं, माझे फोनपे चालू आहे दुकानामध्ये. फोनपेचा मला रोज फोन येतं की तुम्हाला लोन ऑफर 5-5 लाखाची, 10-10 लाखाची, 30-30 लाखाची, 40-40 लाखाची ऑफर आहे मला आत्तासुद्धा. तर त्याच्यावर मी एखादी दिवशी बनवल ही तिसरी शिकलेली बाई काय करते, शिक्षणाला महत्त्व देत नाही मी. आपला व्यवहार कसा आहे त्याला मी महत्त्व देते. किती शिकलेले पडलेले त्यांना व्यवहार करायचंच माहीत नाही कसा व्यवहार करते ते. तर चला ठीक आहे, असो. तुम्हाला मी एका दिवशी त्याचे व्हिडिओ बनवलं मला लोन कसं भेटलं आणि मी लोन कसं हासिल केलं. या घरासाठी 20 लाख रुपये लोन, त्या घरासाठी मी 20 लाख रुपये लोन दिलं मला बँकेने. ते मी नॅशनल बँकेने, पंजाब नॅशनल बँकेने, गव्हर्नमेंट बँकेने, फक्त बिझनेस आणि माझा व्यवहार बघून. तर चला ठीक आहे. तर बघा ही खिडकी बघा, तिकडचं सगळं दिसतंय तुम्हाला मी सांगते. आता वरी टाकीवरचं पाणी पडायला लागले, वरी टाकी भरती वाटतं. हवा ते विचारूच नका. आता मी त्यांना वरवा टाकलेला आहे इकडे बाहेर ना वरवा टाकलेला आहे या. त्याच्यानंतर इथं बाहेर खूप जागा आहे तेव्हा इथं गसनी वगैरे सुद्धा ठेवलेली आहे. तोपर्यंत चांगलं घर भेटत नाही माझ्या मनासारखं तोपर्यंत मी घरच घेणार नाही. एकच इच्छा होती आणि मी जोपर्यंत काही माझ्या मनासारखं भेटत नाही तोपर्यंत मी घेतच नाही मैत्रिणींना. तर चला ठीक आहे, हे मला वाटलं होतं योग्य मनासारखं वाटलं आणि देवाने कृपा केली. देवाचा हात आहे डोक्यावर. लोनसुद्धा एवढं भेटून गेलं, 20 लाख रुपये लोन भेटून गेलं. माझ्या स्वतःच्या नावावर भेटलं, स्वतःच्या बिझनेसवर भेटलं. तर ते सांगेल मी कसं करावं लागतं, काय करावं लागतं. काही लोक घराच्या मागं लागतात, अगोदर घराच्या मागं नाही लागायचं. आधी काहीतरी आपण व्यवहार चांगले करायचे. त्या व्यवहारापासून आपल्याला कुठेही अडचणीला ना कुठूनही काही भेटू शकतं. काही लोक काय करतात, घर घेतल्यावर ना मग सरे काय होतं, व्यवहार सरे खराब होऊन जाते, हप्ते सुरू होत येतं, हे होतं. त्याच्यामुळं तसं नाही केलं पाहिजे. आधी आपण आपली पायावर मजबूत उभं राहिलं पाहिजे. किती अडचण आली ना तर आपल्या घराचा हप्ताही नाही थकला पाहिजे आणि आपल्याला चांगली झोपही आली पाहिजे. तर असं मी सांगेन तुम्हाला आता याच्यावर कसं काय आहे. चला आता मी ना वाटून घेते, बघू शकते. खरंच मला इतका आनंद होते, इतका आनंद होते. माझा आनंद ना गगनात मावना झाला आहे. तुम्हाला मी सांगते, हे घर म्हणजे घर नाही, एक मंदिर भेटलं मला. मंदिर स्वप्नात एक मंदिर भेटलं. एवढं सगळं, इकडून खिडकी, इकडून बेडरूम करून हवा येणार, इकडं किचन, इकडून सुद्धा खूप मस्त. आता काय सांगू मी तुम्हाला, इतका आनंद. आता ते हसताना माझ्या बोलण्यावर म्हणतात काय याच बाईला घर भेटलं का. पण घर राहतं मनासारखं भेटलं ना तेव्हा काही वेगळीच गोष्ट राहते. आपण किती लाखो रुपये खर्च करून चांगलं मनासारखं घर नाही भेटलं ना, रो हाऊसला काय करते तुमच्या 30-30, 35-35, 40-40 लाखाच्या रो हाऊसला हे घर मागं सारायले माझं. आणि मला रो हाऊस आवडत नाही. मी असंच घर घेणार होते, नाही तर मग खाली जागा घेऊन मी बांधणार होते घर. माझी तीच इच्छा होती मैत्रिणींना. तर त्याला ठीक आहे बघा, असं किती छान इकडे बघू शकते. आता का पाणी पडायला लागले, आमची वरची टाकी भरली. इकडून सुद्धा दिसतं मला रोडवरचं. गॅलरीत गेलं का गॅलरीतून सुद्धा दिसतं. म्हणजे चौकडून दिसणार, चौकडून मोकळी हवा. दुकानावरचे नंतर आहे का तर माझे भरपूर काही आणि मी सगळ्यांच्या मनात घर केलेले मैत्रिणींना. तुम्हाला मी माझ्यासाठी जगत नव्हते आतापर्यंत, जगले पण नाही. सगळे आपल्यासाठी जगता, पोरांना बाळांसाठी जगता. ह्याच्या पलीकडे काय जगतं हे करून घेतली, ओळख निर्माण केली. त्याच्यानंतर आता यूट्यूबवर काम करते. ह्या वयात सोपं नाही करणं, तरीसुद्धा करते मी. हार मानत नाही कुठल्या गोष्टीला. आणि दुसरी गोष्ट, काल त्या आल्या बाई किराणा भरायला, तर त्यांची माझी ओळख पण नाही, कधी बघितलेलं पण नाही. दुकानापासून सगळे निर्माण झालेले. तर मग त्यामध्ये मी घर भरलेलं, मला जमलं नाही यायला. तर एका दिवशी आम्ही दोघे तिघे बाया तुमचं घर बघायला येणार आहेत. म्हटलं या, चालू आहे म्हटलं थोडं सामान लावायचं. तर त्या म्हणे हा माझी एक मैत्रिणी नाही, ती पण म्हणे मला पण येऊ द्या घर बघायला काळवायचं. तर म्हटलं या चला. तर खरंच मैत्रिणी, तर काही पण करू शकतो आपण. काही आपल्याला बोलायची गरज पडत नाही. आपला व्यवहार बोलतो. मी तुम्हाला सांगते, आपला व्यवहार बोलतो, आपल्याला बोलायची गरज नाही.
तर चला ठीक आहे, बँकेला मला बोलायची गरज पडलेली नाही, माझा एवढंच बोलला. मी फक्त जाऊन साहेबासमोर उभा राहिले आणि साहेब म्हटलं मला लोन टाकायचे, होम लोन. त्यांनी माझ्या फायला वगैरे बघितल्या आणि लगेच लोन त्यांनी पास केलं. भेटेल म्हटलं तुम्हाला लोन तुमच्या बिझनेसवर. माझ्या स्वतःच्या नावावर लोन काढलेले मी या घरासाठी. ह्याच्यात कोणाचा हात नाही आहे, नाही कोणाचा उपकारसुद्धा नाही याच्यामध्ये. मी स्वतः गेले बँकेमध्ये, स्वतः पंजाब नॅशनलमध्ये मी एकटे गेले होते. सगळं पण कोणाला नेलं नव्हतं, मी तुम्हाला ते सुद्धा सांगते. मी स्वतः गेले आणि स्वतः साहेबाला सांगितलं की साहेब मला होम लोन घ्यायचं आहे. साहेब म्हणे काय आहे तुमचं? म्हटलं माझा बिझनेस आहे. तर मग साहेब म्हणे आणा फायला वगैरे सगळं घेऊन या. मग सगळं रेडीच होतं, काही नव्हतं ते रेडी केलं आणि साहेबासमोर घेऊन गेले. साहेब म्हणे भेटेल तुम्हाला लोन. तर 2 महिन्यात मी लोन पास केले. एकच महिन्यात लोन पास करणार होते, पण मार्च आल्यामुळं ना थोडीशी माझी ना फजिती झाली आणि थोडंसं मला ना 10 तारखेच्या आत मला ते माणसाला पैसे द्यायचे होते, म्हणून मला थोडंसं टेन्शन, BP वाढला माझा त्यावेळेस. पण चला ठीक आहे, दुःख सुख ना कसं आहे, दुःख सुख संगच आहे. दुःख होतं तेव्हा 2 महिने मला, तर आता सुख पण आलं आहे. या घरात असं सुख निर्माण झालं तर जिंदगीत मी कधीच हे सुख असं पाहिलं नाही. असं सुख भेटलं मला या घरात येऊन. तर इतकं छान वाटायला लागले, तुम्हाला काय सांगू. कडाप्याची खुर्ची सुद्धा इतकी छान टाकली त्या माणसाने. जे पहिलं ज्याचं घर होतं त्याचं खालची सुद्धा खुर्ची इतकी छान टाकली. ही टाईल वगैरे बघू शकता पूर्ण किचनला. एवढी भिंत इकडे इतकी टाईल बसवलेली छान घरातली. जरासा असा हात खुर्शीला ना तर खूप छान. आता फक्त माझी जिम्मेदारी एवढीच आहे की साफसुथरं ठेवणं घरामध्ये. मग बघा, मंदिर एखाद्या मंदिराच्या पेक्षा मंदिर वाटायला लागले. आणि इथं आलं तसं नुसतं सारखं इथं पुस तिथं पुस, इथं साफ कर तिथं साफ कर. तर चला असं कबाड भरून ठेवणार नाही किचनमध्ये, असं सुटसुटीत राहायला पाहिजे. छान मस्त इतकं मन प्रसन्न व्हायला लागले, मन भरून गेलं, पोट भरून गेलं. मैत्रिणी माझ्या बोलण्यास तुम्हाला हसं पण येईल, पण मग हे माझा अनुभव सांगते मी तुम्हाला. तुम्हाला पण काही वाटलं पाहिजे माझ्याकडे बघून, तुम्हाला पण काही शिकायला भेटलं पाहिजे. तर लोनवर एका दिवशी मी व्हिडिओ बनवल, कसं यावर ठेवावं लागतं, कसं लोन भेटतं. असं एक बाई काही पण करू शकते आणि मी कोणाच्या भरोश्यावर नाही बसत स्वतः. तर चला ठीक आहे, आता पाट्यावर वाटून घेऊ आपण मस्त मसाला. बघा हे बघा, बघू शकता. सांगायचं तात्पर्य इकडं एवढं मोठा किचन रक्षी सब, इथं मला वाटायला सुद्धा, इथं बेसिन आणि इथं माठ छान. माझा माठातलं पाणी सुद्धा गार्डन इतकं. बघा फ्रीजला काय का तेवढं बघा, मी फ्रीजचं पाणी पिते नाही, असं माठातच राहतं. मैत्रिणीच्या जेवढी स्वच्छता घरामध्ये तेवढी लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत. खोबरं मैत्रिणीनं मी नक्कीच टाकते, भाजत नाही. खोबऱ्याचं असं आहे, खोबरं भाजून घेतलं का त्याचं तेल जळून जातं आणि मग त्याच्यात तेल राहत नाही. त्याच्यामुळं ना खोबरं कधी पण कच्चंच टाकायचं भाज्यांना. भाज्या खूप चवदार खमंग तेल होत्या ना, तर मी खोबरं कच्चं टाकत राहते. तर चला वाटते. आणि बेसिनचे तुम्हाला डाग वगैरे दिसायला लागलेत ना, तर इथं काय झालं, पहिले भाडेकरी राहत होते ना, तर त्यानं काय केलं होतं, ॲसिड टाकलं होतं बेसिनमध्ये. आता स्टीलवर ॲसिड टाकल्यावर सगळे डाग इतकं काळं झालेलं होतं बेसिन. मी घासून इतका वास सुटला आहे मस्त घमाघमा, तुम्हाला मी काय सांगू. आणि हे सगळं आपण आता हळूहळू विसरून चाललो आहे. पाट्यावर वाटण वाटण्याचे अनेक फायदे आपला योगा होतो पहिली गोष्ट. तर चला ठीक आहे, असो मैत्रिणींनो. इकडं ना कढई ठेवली होती, पाट्यावर ते वाटून घेतलेलं कांदा खोबरं वगैरे ते टाकलं, तेलात परतून घेतलं. आता काळा मसाला टाकला, आता कोथिंबीर टाकणार, परतून घेणार आणि पाणी गरम करायला ठेवलेले कढईमध्ये. तर चला ठीक आहे, मी गार पाणी टाकत नाही भाज्यांना, भाज्याची चव निघून जाते. मैत्रिणीनं थोडा वेळ द्यायचा, वेळ काढून आपण थोडा स्वयंपाकाला वेळ द्यायला ना, तर 2 चपात्या खायच्या ऐवजी 4 चपात्या खाऊ, मस्त पोट भरून जेवण करू, समाधान. जेवल्यावर असं मन तृप्त झालं पाहिजे. तर चला ठीक आहे, भाजीवर तेल कसं बघा वर आलं. हे खोबऱ्याचं तेल आहे, मी असं भाज्यांना तेल कमी वापरते. कच्चं खोबरं टाकलं ना काळ्या मसाल्याच्या भाज्याला, तर त्याचं तेल राहतं आणि जेव्हा आपण भाजतो ना तर त्याचं तेल निघून जातं. चला ठीक आहे, इकडं चपात्या पण झाल्या. आता मी त्यांना जेवायला देणार. आपलं स्वस्त आपणच जपलं पाहिजे, कोण जपणार आहे दुसरं. मैत्रिणींनो, गड्या माणसाचं काय राहतं, आपण जसं खायला दिलं ना तसं ते खाणार. त्याच्यामुळं गृहिणीचं काम राहतं की आपण घरामध्ये कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर चला ठीक आहे, मी जिथं वेळ द्यायचा ना तिथं भलताच वेळ देते, भलत्याच ठिकाणी मी वेळ देते. आई, हां शेवग्याच्या शेंगा एकच नंबर झाल्या काळ्या मसाल्यात, मटणावानी लागतंय मस्त. हां का? तुम्ही नाही खात मटण, मी खातो पण बाहेर खातो.
तसं लागतंय. हा का छान झालंय का? मला वाटलं काय माहिती आवडतं का नाही तुला पाट्यावर रोटे वाटून एकच केले. नंबर. तर मैत्रिणी बघा पाट्यावर रोटे वाटून केले शेंगा दीपक म्हणे खूप छान झाल्या. जराशी पडले काम करून करून थकले म्हटलं आराम करू. तर ते पाऊस आला तर पत्रानं तो फायबरच्या गॅलरीमधला धबधब वाजू लागला तर उठले. मग आता काही पडणार नाही, चला आता दुकानाकडे जाऊ. मैत्रिणी आज खूप दुकानात काम केलं बघा तुम्हाला मी सांगते. आवर सावर कशाला घ्या तुम्हाला जेवायला का? हा आमचं पण घ्या आमचं पण घ्या. मैत्रिणी चला आता मी निघाले 9 वाजले. आता जाते घरी पटकन थोडासा मसाला भात वगैरे टाकते. खूप आवरला जितकं दुकानात आवरलं इतकं दुकानात आवरला. आम्ही व्हिडिओ घ्यायचंच लक्षात नाही राहिला. तर बघा असं छान मस्त माल वगैरे लावला. इथं हा टेबल लावला, इकडं हा टेबल लावला. काय काय करायचे तुम्हाला मी सांगते मैत्रिणींनी. घरचं झालं का दुकानात बघावं लागतं, दुकानाचं झालं का घरचं बघावं लागतं. तर खूप आवर सावर सगळा माल आला काही आज. तर चला ठीक आहे आता ना मसाला भात टाकते जराशी घरी जाऊन. 5ला आलेली मी 5 वाजल्यापासून उभी होते मैत्रिणींना. असं इकडं चिकडं बघायचं मत नाही. कामं एवढे इकडं चिकडं बघायचं मत नाही. बघू शकता का सारा माल आला. आता इथे माल आला, हे आला, इकडे साखर आली. आता असं काय जेवण बिवण केलं की विचार ना. जेवण झालं का? आपल्या परिवाराला विचारा. तुमचं जेवण झालं असेल तर काय मावशी जेवण झालं नाही, काय मावशीला घरची जेवायला बोलून घ्या. युट्यूबचे फॅमिली आमचे टिकून आणा, टिकून आणा. मोठे रील स्टार झाले आता. दिगंबर शिंदे याला म्हणत्या, त्यांच्या आयडीला जा. देवींच्या मस्त मस्त चांगल्या चांगल्या व्हिडिओ बनवेल. लाईक करा, फॉलो करा. चला मैत्रिणीला असं राहतं आमच्या दुकानामध्ये सगळे वगैरे चालते आणि हसून खेळून राहिले पाहिजे माणसाने. त्याच्यामुळं मी सांगते पुढं जायला काहीच वेळ लागत नाही. आपण सगळ्यांच्या मनात घर करायचे आपोआप ऑटोमॅटिक माणूस पुढं जातं. तर चला ठीक आहे. खूप कामं झाले आज खूप सकाळपासून बघू शकता तुम्ही. चला आता मी घरी निघते. दीपक गेलेला आहे त्या कामाला माणूस. चला मैत्रिणी आले घरी. आता इथं कांदा वगैरे कापून घेतला. ही तयारी करते मी मसाले भाताची. आणि असं रात्रीनं हलकं जेवण केलं पाहिजे. 40च्या नंतरचं खूप फॉलो करावं लागतं मैत्रिणी. तो असो चला. तर मैत्रिणी माझे व्हिडिओ जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्यापर्यंत मी असेच नवनवीन व्हिडिओ टाका जाईन. तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या. शुभरात्री.